गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केले. अटेंडन्स मार्क केली सगळ्यांनी. गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय का? चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, चला मग आपण स्टार्ट करूया. आज आपला कुठला क्लास आहे? इंग्लिशचा क्लास आहे, राईट? सगळ्यांनी इंग्लिशचा टेक्स्ट बुक ओपन करा. इंग्लिशचा टेक्स्ट बुक ओपन करा सगळ्यांनी. मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. मला सांगा, स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, चला मग आपण स्टार्ट करूया. फर्स्ट आपण इंग्लिश मीडियमचं घेऊया, इंग्लिशचा न्यू टॉपिक, आणि नंतर आपण मराठी मीडियमचा घेऊया. ओके, आज आहेत ना मराठी मीडियम क्लासमध्ये प्रेझेंट? मराठी मीडियम क्लासमध्ये प्रेझेंट आहेत का? चॅट बॉक्स मध्ये लिहा जरा. ओके, लास्ट टाइम तुम्ही नव्हता क्लासमध्ये. ओके, तर फर्स्ट आपण इंग्लिश मीडियमचा घेऊया न्यू टॉपिक, नंतर मग तुमचा घेऊया इंग्लिश मराठी मीडियमचा. ओके, चला मग स्टार्ट करूया आपण. तर सगळ्यांना बुक विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये मला. बुक सगळ्यांना विजिबल आहे? ओके, चला मग आपण स्टार्ट करूया. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन ऑफ इंग्लिश. ओके, आज आपण न्यू लेसन स्टार्ट करतोय. तर लेसन नंबर 29, यंग सायंटिस्ट 2. ओके, तर लेसनचं नाव काय? यंग सायंटिस्ट 2. तर या लेसन मध्ये आपल्याला सायंटिस्ट बनायचंय. लास्ट टाइम पण हा लेसन झालेला आहे ना, यंग सायंटिस्ट 1. त्याच्यामध्ये आपण एक एक्सपेरिमेंट केलेला, आठवतं सगळ्यांना? लास्ट टाइम पण यंग सायंटिस्ट 1 म्हणून लेसन झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट केला होता, राईट? येस. तर आज सुद्धा आपल्याला सायंटिस्ट बनायचं. सायंटिस्ट बनायचं म्हणजे आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं, प्रयोग करायचा. ओके, त्याच्या मागे एक मॅजिक आहे. आपल्याला ते मॅजिक वाटेल, पण एक सायंटिफिक रिझन आहे. ओके, चला मग आपण बघूया. लास्ट टाइमचे तुम्ही क्वेश्चन आन्सर्स लिहिले का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. जे आपण पोयम घेतलेली बेबी ड्रेस, त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले? बेबी ड्रेसचे क्वेश्चन आन्सर लिहिलेत का तुम्ही? ओके, व्हेरी गुड. चला मग आपण स्टार्ट करूया लेसनला. यंग सायंटिस्ट 2. यंग का म्हटलंय? छोटे, म्हणजे तुम्ही छोटे आहेत ना सगळे, अजून 3rd स्टँडर्डला आहे, म्हणून तुम्हाला छोटे सायंटिस्ट, छोटे शास्त्रज्ञ म्हटलंय. ओके, चला मग आपण बघूया याच्यामध्ये काय दिलंय. वी हॅव सीन अ फ्यू इंटरेस्टिंग थिंग्स दॅट सीम्स लाईक मॅजिक ट्रीज. बघा, आपण कधी कधी अशा गोष्टी बघतो, काय काही इंटरेस्टिंग म्हणजे अशा मजेदार गोष्टी बघतो, त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की एक मॅजिकच होते. वाटतं ना तुम्हाला? जसं मॅजिक होते असं तुम्हाला वाटतं? असं कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की असं घडते, तर आपल्याला काय वाटतं? काहीतरी मॅजिक होते त्याच्यामध्ये, राईट? जसं तो जादूगर आहे, बरोबर, मॅजिशियन, तो सुद्धा काहीतरी मॅजिक करतो, पण त्याच्या मागे काहीतरी
रिझन असतं, सायंटिफिक रिझन. तो खरोखर मॅजिक करत नसतो, त्याच्याकडे जादू आहे का? नाही. पण तो त्याच्या मागं काहीतरी डोकं लावून तो असं हे करतो की आपल्याला वाटतं ते काहीतरी मॅजिक होते. ओके. इफ यू अंडरस्टँड हाऊ द ट्रिक वर्क, यू कॅन दी सायन्स इन इट टू मेक मेनी सच इंटरेस्टिंग थिंग्स. बघा, तर त्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही त्याच्या मागचं जर ट्रिक्स आहेत, त्याच्या मागचं ट्रिक जर तुम्ही समजलं तर तुम्हाला समजेल की ती मॅजिक नाहीये, ते एक प्रकारचं एक्सपेरिमेंट आहे सायन्सचं. ओके. काही आता ते मॅजिशियन पण करतात ना, जादूगर, ते आपल्याला वाटतं मॅजिक आहे, पण त्याच्या मागे काहीतरी ट्रिक्स असतात, ते त्यांनाच माहित असतात. काहीतरी ट्रिक्स माहित असतात आणि मग ते ट्रिक्स ते समजून घेतात. मग ट्रिक्स समजल्यावर मग त्याच्या मागं समजतं की आपल्याला काय सायन्स आहे. ओके. काहीतरी एकदम वेगळंच काहीतरी ट्रिक आहे, ते शिकायला लागतं. मग ते बरोबर लोकांना कळतं की मॅजिक म्हणून. ओके. तर लेट अस लुक ॲट वन सच अ एक्झाम्पल. मग आपण असंच एक एक्झाम्पल बघूया. ओके. या लेसन मध्ये. तर फर्स्ट पॅरा कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॅरामध्ये काय दिलंय? फर्स्ट पॅरामध्ये सांगितले की तुम्हाला आजूबाजूला काही गोष्टी घडताना दिसतात. ओके. तर ते तुम्हाला काय वाटतं की काहीतरी जादू होते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जादू नाही होत, त्याच्या मागे एक सायन्स असतं. ओके. एक सायन्स असतं. मग त्याचं ट्रिक जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला समजेल, तुम्ही त्यांना बरोबर बोलणार की काही जादू वगैरे नाही, एक सायन्स आहे याच्या मागे. बरोबर. सायन्सचे एक्सपेरिमेंट माहित आहेत ना तुम्हाला? जसे आता आपण ईव्हीएस मध्ये एक्सपेरिमेंट शिकतो काय काय. ओके. तेच एक्सपेरिमेंट आहेत, केले ना तर आपल्याला ते जादू आहे असं वाटतं. ओके. चला मग आपण बघूया काय एक्झाम्पल दिलं या लेसन मध्ये, कुठला एक्सपेरिमेंट दाखवला आपल्याला, तो आपण आज स्टडी करूया. ओके. बघा, एक्सपेरिमेंटचं नाव काय, जादूचं नाव काय, मॅजिकचं? अ माऊस इन द हाऊस. काय? अ माऊस इन द हाऊस म्हणजे जो उंदीर आहे तो घरामध्ये आहे. ओके. असं आहे. तर बघा, व्हॉट यू नीड, काय काय लागणार आपल्याला आता हे बनवण्यासाठी, हा जो एक्सपेरिमेंट करण्यासाठी काय काय लागेल आपल्याला? तर पहिले काय लागणार आहे? कार्डबोर्ड शीट. ओके. काय लागणार आहे? कार्डबोर्ड शीट. बघा इथे दाखवलेत ना, हा असा कार्डबोर्ड शीट लागेल आपल्याला. ओके. नेक्स्ट, पेन्सिल लागणार आहे ड्रॉ करायला, माऊस. ओके. क्रेयॉन्स लागणार आहे, सीझर लागणार आहे कात्री कट करायला, रुलर लागणार आहे, स्केल मेजरमेंट घ्यायला, एक्सेट्रा. पंच. आणि काय पाहिजे? पंचिंग मशीन माहिती आहे तुम्हाला? जसं आपला स्टेपलर असतो तसं पंचिंग मशीन माहिती आहे तुम्हाला? त्याच्याने होल पाडतात. पेपरला जर तुम्हाला होल करायचा असेल, फाईल मध्ये ठेवायचं असेल, होल म्हणजे अडकवायचं असेल, तर आपण काय करतो? पेपरला पंचिंग करतो ना. पंचिंग मशीन माहिती आहे सगळ्यांना? होल्स पडतात. बघितले कधी बाकीच्यांनी? हा. तर ती पंचिंग मशीन पाहिजे तुम्हाला. ओके. कळालं? तर काय काय लागणार आहे तुम्हाला हा एक्सपेरिमेंट करायला? कार्डबोर्ड शीट. कार्डबोर्ड शीट नंतर पेन्सिल, नंतर सीझर, नंतर क्रेयॉन, रुलर आणि पंचिंग मशीन. ओके. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता या गोष्टी आपण घेतल्या, आता आपल्याला बनवायचंय. ओके. नेक्स्ट, आता काय आपल्याला करायचंय? व्हॉट यू डू. तर काय करायचंय आपल्याला? ओके. आता आपल्याला सांगितलंय कसं काय करायचंय. तर बघा, फर्स्ट काय करायचंय आपल्याला? कट आउट अ रेक्टँगल फ्रॉम द कार्डबोर्ड शीट. इट शुड बी अबाउट 7 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर इन अ साईज. बघा काय करायचं तुम्हाला? एक कार्डबोर्ड शीट आणलं ना, मोठावाला भेटतो ना मार्केटमध्ये कार्डबोर्ड शीट, मग त्याला कट करून घ्यायचंय. त्याला कट कसा करायचंय? रेक्टँगल मध्ये. बघा इथे कट केलंय ना, दिसतंय इथे सगळ्यांना? असा रेक्टँगल मध्ये कट करायचंय. हा. आणि मग तो किती असायला पाहिजे त्याचं मेजरमेंट? किती सांगितलं इथे? 10 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर. म्हणजे काय? 7 सेंटीमीटर लेंथ पाहिजे त्याची आणि 10 सेंटीमीटर विड्थ पाहिजे. कळालं सगळ्यांना? बघा इथे दिसतोय सगळ्यांना? असा वाला करायचा. 10 सेंटीमीटर खालून लेंथ आणि विड्थ म्हणजे उंची, हाईट किती पाहिजे? 10 सेंटीमीटर. ओके. तर अशा मेजरचं तुम्ही काय करायचं? मेजर करून
कट करून घ्यायचा. ओके, कळालं एवढं. फर्स्ट काय करायचं, शीटला कट करायचंय. कुठल्या शेपमध्ये, रेक्टँगल मध्ये. त्याचं मेजरमेंट दिलंय 7 मल्टिप्लाय बाय 10, 7 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट, make holes on each of its longer side as shown. See that the holes are exactly opposite each other. बघा काय करायचंय आता तुम्हाला, त्याचे जे मोठे मोठे साइड्स आहेत 10 सेंटीमीटर वाले साइड, ओके, त्याच्या साइडला काय करायचंय, होल्स पाडायचे पंचिंग मशीननी. बघा इथे दिसतंय, बघा ही जी मोठी वाली साइड आहे ना, म्हणजे 10 सेंटीमीटर वाली, त्याच्या साइडला काय केले त्यांनी, होल्स पाडले. दिसते सगळ्यांना, एक साइडला एक पाडलाय, दुसऱ्या साइडला एक पाडले, बरोबर. होल पाडायचे कशानी, पंचिंग मशीननी. सी दॅट होल्स आर एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर. ते होल्स असे पाडायचे, ते दोघंही एक्झॅक्ट समोरासमोर असले पाहिजे. एक वर एक खाली नाही करायचं, बरोबर अपोजिट, म्हणजे समोरासमोर असले पाहिजे होल. बरोबर, कळालं, नाहीतर वाकडं तिकडं होईल. वर खाली नाही करायचे, एकदम सरळ. ओके, समोरासमोर. नंतर काय करायचंय बघा, नाऊ ड्रॉ द पिक्चर्स ऑफ ए माऊस ऑन वन साइड ऑफ द कार्डबोर्ड रेक्टँगल. बघा, तर काय करायचंय तुम्हाला, कार्डबोर्डच्या एका साइडला काय ड्रॉ करायचंय आता, माऊसचं पिक्चर ड्रॉ करायचंय. बघा इथे केलंय ना माऊसचं पिक्चर ड्रॉ, दिसतंय सगळ्यांना. तसं बरोबर एका साइडला माऊसचं चित्र ड्रॉ करायचंय, पिक्चर ड्रॉ करायचंय. नेक्स्ट, ड्रॉ द पिक्चर नीटली नियर द मिडल ऑफ दी रेक्टँगल ॲज शोन. आणि तो पिक्चर कुठे ड्रॉ करायचंय, बरोबर तुमचं कार्डबोर्ड आहे रेक्टँगल, त्याच्या मधोमध ड्रॉ करायचंय. दिसतंय सगळ्यांना, तिथं पंचिंग मशीनने हे केलं, होल्स पाडले, त्याच लाईनला त्या तिथूनच स्टार्ट केलंय ड्रॉ करायला. बघा बरोबर मधोमध काय केलंय, ड्रॉ करायचंय. ओके, फर्स्ट कळालं काय काय करायचंय, फर्स्ट कळालं का तुम्हाला काय काय करायचंय. रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. तुम्ही घरी करून बघू शकता, करायचंय तुम्हाला आज घरी ऍक्टिव्हिटी. ओके, आज तुमचा होमवर्क तोच आहे, घरी ऍक्टिव्हिटी करायची आहे. ओके, चला मग फर्स्ट कळालं तुम्हाला काय करायचंय. ओके, आपण आता कार्डबोर्ड शीटला होल्स पाडले, त्याच्या बरोबर एक्झॅक्ट मध्ये माऊस ड्रॉ केला आपण. ओके, आता फोर्थला काय करायचंय, टर्न ओव्हर द कार्डबोर्ड रेक्टँगल, द माऊस साइड शुड बी डाऊन अँड द ब्लँक साइड शुड बी अप. बघा काय करायचंय आता, तो कार्डबोर्ड, आता तुम्ही ज्याचा माऊस ड्रॉ केलाय, बरोबर, आता हा असा समोरची भाग आहे. ओके, जिथं आपण माऊस ड्रॉ केलाय. आता त्या कार्डबोर्डला आपल्याला काय करायचंय, टर्न करायचंय, उलट करायचंय. ओके, मागची साइड करायची त्याची. ती कशी असेल, ब्लँक साइड असेल ना, त्याच्या मागे काय ड्रॉ केलंय का आपण, नाही. मग आपण माऊसच्या साइडला काय करायचंय, उलट करायचंय, म्हणजे त्याच्या मागची साइड वर करायची. आता नाऊ ड्रॉ द हाऊस नियर द मिडल ऑफ द ब्लँक साइड. आता तुम्हाला काय करायचंय, बरोबर जिथे जो माऊस ड्रॉ केलाय त्याच्या पाठीमागे एक्झॅक्ट काय ड्रॉ करायचंय. बघा इथे उलटा केला कार्डबोर्ड शीट, बघा पहिले माऊस काढलेला, माऊसच्या पाठीमागे उलटा केला, तर ब्लँक साइड दिसली, काहीच ड्रॉ केलं नाहीये आपण पाठीमागे. मग तिथे काय ड्रॉ करायचंय, हाऊस ड्रॉ करायचंय. कळालं सगळ्यांना. नंतर द पिक्चर ऑफ द हाऊस शुड बी लार्जर दॅन द पिक्चर ऑफ द माऊस. बघा काय करायचंय, जो माऊस तुम्ही हाऊसचा पिक्चर ड्रॉ करणार ना, तो माऊसच्या पिक्चर पेक्षा जरा मोठा पाहिजे. कसा पाहिजे, मोठा पाहिजे. ओके, लार्ज पाहिजे. कळालं. नंतर कलर द पिक्चर ऑफ द माऊस इफ यू लाईक. आता तुम्ही त्या माऊसला काय करा, कलर करा. तुम्हाला जो कलर द्यायचा आहे, जसा द्यायचा आहे तो पिक्चरला कलर द्या. ओके, नाऊ टेक 2 pieces of a string each about 19 सेंटीमीटर लॉंग. आता तुम्हाला काय करायचंय, 2 पीसेस घ्यायला सांगितले. कशाचे, स्ट्रिंग म्हणजे धाग्याचे. ओके, पण तो धागा किती लांब असायला पाहिजे, 19 सेंटीमीटर लॉंग, एवढा लांब असायला पाहिजे. ओके, धागा घ्यायचा आहे तुम्हाला
पण धाग्याची लेंथ, धागा किती मोठा असायला पाहिजे, धागा 19 सेंटीमीटर एवढा असायला पाहिजे. ओके. नेक्स्ट बघा, इथे घेतलाय त्यांनी धागा आणि त्या होल मधून टाकलेलं आहे. ओके. काय करायचंय बघा पुढे. थ्रेड अ स्ट्रिंग थ्रू इच होल, tie knots in each string to make a loop. Thus you have the cardboard rectangle strung through the two holes. बघा काय करायचंय, आता जी धागा घेतलाय आपण, कार्डबोर्डला जो होल पाडलाय त्याच्यातून तो धागा काय करायचा, टाकायचा. बघा दोन्ही साईडला असं पकडता येईल. धागा त्यांनी बरोबर काय केलंय, त्या होल मधून टाकलाय. बरोबर कळतं सगळ्यांना, असं बनवता येईल सगळ्यांना. तर धागा कसा टाकलाय कळालं तुम्हाला कार्डबोर्ड मध्ये, आणि बरोबर दोन्ही साईडला टाय करून ठेवलंय. कळालं सगळ्यांना, कळतंय का सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. माझा आवाज येतोय सगळ्यांना. कळालं कसा कार्डबोर्ड मध्ये स्ट्रिंग अडकवायची आहे, धागा अडकवायचा आहे. ओके. आता आपण धागा अडकवला. ओके, दोन्ही होल्स मधून. बघा इथे त्याच्यानंतर काय करायचंय बघा. होल्ड द स्ट्रिंग लूप बिटवीन द थम्स अँड फोर फिंगर, वन लूप इन इच हँड. बघा काय करायचं, असा तुम्हाला धागा पकडायचाय तुमच्या अंगठ्यामध्ये, आणि तो पुढचा वाला बोट आहे ना त्याच्यामध्ये ती धागा दोन्ही हातामध्ये पकडून ठेवायचंय. ओके. नंतर ट्विस्ट द थ्रेड सेव्हरल टाइम, देन पुल द लूप आउट अ लिटिल, द कार्डबोर्ड विल स्टार्ट ट्विरलिंग. ओके. काय करायचंय, ते आता कार्डबोर्डला फिरवायचंय. कसं फिरवणार तुम्ही कार्डबोर्डला, कसं पहिले ते काय करणार तुम्ही कार्डबोर्डला, त्या धाग्याला काय करणार, ट्विस्ट करणार. काय करणार, त्याला आपण पिळणार. बरोबर, गोल 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 हाताने, आणि नंतर असं जोरात खेचणार. मग तो पुट्टा काय होईल, कार्डबोर्ड फिरायला स्टार्ट होईल ना, घुमायला. कळतंय ना सगळ्यांना कसं तुम्ही तुम्ही करताना धागा कसा करणार, तुम्ही हातात पकडायचा दोन्ही, राईट. दोन्ही हातात पकडल्यावर काय करणार तुम्ही, तो हातामध्ये धागा तो थोडासा बोटांनी काय करायचा, गोल 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 पिळायचा, घुमवायचा. ओके. आणि एकदम जोरात काय करायचं, मग त्याला खेचायचं. मग तो पुट्टा सुद्धा कार्डबोर्ड काय होईल तुमचा, गोल गोल फिरेल. ओके. जसा इथे फिरताना दाखवलं बघा तसा फिरेल. ओके. बघा नंतर काय होईल, व्हॉट पिक्चर डू यू सी ऑन द कार्डबोर्ड. बघा आता जसं तुम्ही तो पुट्टा फिरवायला लागलाय, तर तुम्हाला कार्डबोर्डवर काय दिसेल ते तुम्हाला विचारले. ओके. जर तुम्ही कराल तर तुम्हाला समजेल. तर बघा काय दिसतंय, राईट, यू विल सी दॅट द माऊस हॅज एंटर दी हाऊस. तुम्हाला काय दिसेल, की तो माऊस त्या हाऊस मध्ये एंटर झालेला दिसेल. बघा इथे तुम्हाला दिसतोय, हाऊस मध्ये एंटर झालेला माऊस दिसतोय तुम्हाला, तसा दिसेल. बघा मॅजिकच आहे ना हे, बरोबर, एक प्रकारचं मॅजिकच आहे. तो माऊस तर आपण एका साईडला काढलेला आणि हाऊस त्याच्या मागे काढलेला, मग तो त्या माऊस हाऊस मध्ये कसा गेला, मॅजिकच झालं ना एक प्रकारचं. तर हाऊ डिड दिस हॅपन, व्हेन डिड माऊस ट्रॅव्हल. बघा हे कसं काय शक्य झालं, माऊस कसा काय त्या हाऊस मध्ये गेला, तो कसा काय तिथनं ट्रॅव्हल केलं त्यांनी, कसा काय चालत गेला. बरोबर कळालं सगळ्यांना मॅजिक काय झालं, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा सगळ्यांना. मॅजिक काय झालं कळालं का, आपण माऊस तर कार्डबोर्डच्या एका साईडला काढलेला आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला हाऊस काढलेला माऊसचं. बरोबर, मग जसा आपण तो जो पुट्टा होता कार्डबोर्ड शीट, तो असा जोरात म्हणजे धाग्याने त्याला फिरवलं, तर काय झालं, तो माऊस त्या हाऊस मध्ये दिसायला लागला. राईट. मग हा एक प्रकारचं मॅजिक झालं. कसा काय तो माऊस त्याच्यामध्ये गेला हाऊस मध्ये, तर त्याच्या मागचं रिझन सांगितलंय. ओके. बघा कसं झालं ते आपण बघूया. आता ते आपल्याला मॅजिक दिसते, पण त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे सायंटिफिक. ओके. त्याच्या मागे एक सायन्स आहे.
Now stop the twirling the cardboard. You will find that the mouse has gone back to his place on the other side of the sheet. बघा काय झालं आता जर तुम्ही जो कार्डबोर्ड आहे तो घुमवायचा तो फिरवायचा जर तुम्ही थांबवलं तर काय होईल तो माऊस पण तुम्हाला कुठे गेलेला दिसेल त्याच्या तिथं त्याला आपण ड्रॉ केलेलं तिथेच त्याला तो गेलेला दिसेल आणि हाऊस मध्ये कोण नाही दिसणार ओके जो माऊस कुठं होता एका शीट साईडला होता शीटच्या आणि दुसऱ्या साईडला कोण होतं माऊस सॉरी हाऊस होता ना तर मग तो माऊस त्याच्या जागेवर गेलेला दिसेल आपल्याला ओके आता बघा एक्सप्लेनेशन सगळ्यांना कळालं ऍक्टिव्हिटी काय करायचं सगळी हे कळालं का तुम्हाला प्रोसिजर कळाली सगळ्यांना घरी करता येईल आपके पास कार्डबोर्ड शीट तो होगा ही कार्डबोर्ड शीट असेलच तुमच्याकडे ओके करून बघायचं सगळ्यांनी ओके तर कळालं तुम्हाला कसं काय करायचं ओके आता त्याच्या मागचं रिझन बघूया आपण नक्की असं काय कसं काय दिसतं आपल्याला तो नक्की माऊस त्या हाऊस मध्ये गेला की काय झालं ते आपण बघूया ओके एक्सप्लेनेशन मध्ये बघा ते एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगितलं त्यांनी बघा when you see something your eyes remember the pictures for very tiny bit of time बघा काय सांगितलं जेव्हा तुम्ही एखादी वस्तू बघता ओके तर तुमच्या डोळ्यामध्ये तेच पिक्चर लगेच काय होतं कॅप्चर होतं बरोबर आता तुम्ही असं बघितलं की एका शीटवर आपण कार्डबोर्डच्या पहिल्या शीटवर हे काढलं साईडला माऊस काढला मग तुमच्या डोळ्यामध्ये ते एकदम पटकन कॅप्चर म्हणजे लक्षात राहिलं इफ यू शो इट अ सेकंड पिक्चर विदिन दॅट टायनी बिट ऑफ टाइम इट सीज बोथ द पिक्चर्स ऍट द सेम टाइम बघा आणि त्याच टायमाला जर तुम्ही दुसरं पिक्चर सुद्धा बघताय जसं आपण माऊस बघितलं पहिले फिरवताना आपल्याला काय दिसलं कार्डबोर्ड शीट फिरताना काय दिसला पहिला माऊस दिसला आणि पटकन हाऊस दिसला ओके तर आपल्या डोळ्यामध्ये पटकन काय होतं ते लक्षात राहतं आपल्या डोळ्यांना पटकन आपलं कॅप्चर होतं डोळ्यामध्ये पहिले माऊस नंतर हाऊस ओके त्यामुळे आपल्याला काय केलं झालं आपण जेव्हा तो कार्डबोर्ड शीट हलवला मूव्ह केला सेम टाइमला तर आपल्याला ते दोन्ही पिक्चर्स एकसाथ दिसले राईट इट सीज बोथ द पिक्चर ऍट द सेम टाइम मग तेव्हा आपल्याला काय झालं तेव्हा फिरवताना आपल्याला दोन्ही पिक्चर एकसाथ दिसले माऊस पण दिसला आणि हाऊस पण दिसला ओके मग त्यामुळे आपल्याला काय वाटलं की माऊस त्या हाऊस मध्ये एंटर झालाय ओके तर माऊस डज नॉट रिअली मूव्ह ऍट ऑल पण तो माऊस काय त्या हाऊस मध्ये गेलेला नव्हता राईट कळालं सगळ्यांना एक्सप्लेनेशन काय होतं कसं आपल्याला दिसतं आता बघा तो कार्डबोर्ड शीट आहे बघितला तुम्ही कार्डबोर्ड शीट तो तुम्ही हातामध्ये धागा पकडलाय आणि त्याला फिरवताय ओके ट्विस्ट करताय त्याला मग तुम्हाला पहिले माऊस दिसला ओके आणि पटकन पाठची साईड दिसते तुम्हाला हाऊस ओके मग तुम्ही एकदम फास्ट मध्ये काय करायला लागले त्याला ट्विस्ट करायला लागले ओके मग तुमच्या डोळ्यांना काय झालं ते दोन्ही पिक्चर एकसाथ दिसायला लागले ओके माऊस आणि हाऊस दोन्ही मग आपल्याला काय वाटलं आणि आपण जो हाऊस आहे तो कसा ड्रॉ केला होता माऊस पेक्षा मोठा ड्रॉ केलेला बरोबर म्हणजे आपल्याला ती टेक्निक होती त्याच्या मागे ट्रिक्स बघा का माऊसचा हाऊस आपल्याला मोठा ड्रॉ करायला सांगितलेलं तर हेच होतं रिझन काय होतं मग त्याच्यानुसार आपल्याला दोन्ही गोष्टी एकसाथ दिसतात ना हाऊस आणि माऊस पण मग आपल्याला काय वाटतंय तो माऊस त्या हाऊस मध्ये काय झालंय एंटर झालाय ओके पण तो काय खरोखर एंटर झालेला होता का माऊस एंटर झालाय का खरोखर हाऊस मध्ये चॅट बॉक्स मध्ये सांगा माऊस एंटर झालाय का खरोखर हाऊस मध्ये नो नाही झालाय ओके ते आपल्या डोळ्यांना दिसलंय ओके तर बघा हे आपल्या त्याच्या मागचं ट्रिक्स होतं ओके तर इथे खरोखर जादू झाली आहे का नाही त्याच्या मागे ट्रिक होती ती ट्रिक त्यांनी शोधली त्याच्यामुळे आपल्याला तो मॅजिक करता आलं आता तुम्ही सुद्धा घरी करू शकता की जे एक्सपेरिमेंट आहे ना तो सुद्धा तुम्ही घरी करू शकता आणि तुमचे सिस्टरला ब्रदरला
नाहीतर फ्रेंड्सला तुम्ही हा मॅजिक दाखवू शकता. बरोबर. मग सगळेजण बोलते तुम्ही सुद्धा मॅजिशियन झालेत. पण त्याच्या मागचं ट्रिक तुम्हालाच माहिती आहे, फक्त बाकीच्यांना माहिती आहे का? नाही. ओके. तर तुम्ही सुद्धा घरी करू शकता. बघा अजून काय काय तुम्हाला एक्झाम्पल दिले, तसं तुम्ही करू शकता वेगवेगळे. बघा, यू कॅन ऑल्सो पेस्ट अ स्टिक बिटवीन टू डिस्क ऑर स्क्वेअर्स ऑफ पेपर अँड क्विकली ट्विल द स्टिक. बघा तुम्ही काय करू शकता, त्या पेपरच्या मध्ये एक हे पण करू शकता, स्टिक सुद्धा घालू शकता. ओके. तर त्याच्याने सुद्धा तुम्ही फिरवू शकता, किंवा टू डिस्क म्हणजे अशा सीडी पण ठेवू शकता, आणि त्यात तुम्ही काय करू शकता, स्टिक फिरवायची. ओके. बघा, इफ देअर आर टू डिफरंट पिक्चर्स ऑन द टू विजिबल साइड यू विल सी देम ॲज वन पिक्चर. जर तुम्ही दोन्ही साईडला वेगवेगळे पिक्चर काढले, तर तुम्ही जेव्हा फिरवणार तेव्हा ते दोन्ही पिक्चर तुम्हाला सेम दिसतील, एकाच वेळेस दिसतील. ओके. ट्राय दिस सिम्पल एक्सपेरिमेंट अँड सरप्राईज युअर फ्रेंड्स. हिअर आर सम आयडियाज फॉर युअर एक्सपेरिमेंट. यू मे यूज युअर ओन आयडियाज टू मेक दी अमेझिंग टॉय. बघा आता इथे साईडला तुम्हाला पिक्चर्स दिलेत एक्झाम्पल. बघा काय करू शकता, बघा इथे तुम्ही एका कार्डबोर्ड शीटला तुम्ही काय करायचं, मेणबत्ती काढायची. ओके. आणि त्याच्या मागच्या साईडला काय काढायचं, बरोबर ती आग काढायची त्याची. जर तुम्ही आता ही कार्डबोर्ड शीट फिरवणार तर तुम्हाला मेणबत्ती बरोबर दिसेल. ओके. तसंच सेकंड मध्ये काय, एक लेडीचं पिक्चर काढलंय, त्याच्या मागच्या साईडला बरोबर तिच्या डोक्याच्या मधोमध काय केलंय, त्यांनी बिंदी म्हणजे टिकली लावली. ओके. आधी आहे का टिकली, नाहीये, पण पाठीमागे ड्रॉ केले. जेव्हा तुम्ही तो पेपर फिरवणार ती टिकली बरोबर तिच्या कपाळावर दिसेल तुम्हाला. बघा आता इथे बघा एक पॉट आहे, आणि प्लांट कुठे, फ्लावरचं झाड कुठे, मागच्या साईडला ड्रॉ केलंय. जेव्हा तुम्ही फिरवणार बरोबर ते दोन्ही एकसाथ दिसतील तुम्हाला. इथं पॅरोट सुद्धा, पोपट सुद्धा बघा पहिले काढलाय, नंतर पाठीमागे पिंजरा काढलाय मोठा त्याच्यापेक्षा. जेव्हा तुम्ही फिरवणार तेव्हा तो पोपट पिंजऱ्यामध्ये गेलेला दिसेल तुम्हाला. कळालं सगळ्यांना? तर करणार तुम्ही हे मॅजिक घरी, एक्सपेरिमेंट करणार का घरी सगळेजण? मराठी मीडियमने केलं तरी काय हरकत नाही, तुम्हाला सुद्धा एक ट्रिक कळेल, एक गेमच आहे ना. तुम्ही सुद्धा मॅजिक करू सगळेजण मॅजिक करून बघा हा. ओके. आणि झाल्यावर सांगा मला. ओके. तर तुम्हाला काय करायचंय होमवर्क मध्ये, हे मॅजिक करायचंय. ओके. तुम्ही कार्डबोर्डवर जे पिक्चर काढणार एक साईडला आणि त्याच्या मागच्या साईडला, त्याचे पिक्चर्स घेऊन काय करायचे, गुगल क्लासरूम मध्ये टाकायचे. ओके. म्हणजे मला कळेल किती जणांनी केलंय. कळालं सगळ्यांना? होमवर्क काय आजचा इंग्लिश मिडियमला सगळ्यांनाच, की तुम्हाला हा एक्सपेरिमेंट घरी करून बघायचा. ओके. तर तुम्ही आता कार्डबोर्डवर तुम्हाला तुमच्या आयडियाने बनवायचं. तुम्ही हे सुद्धा बनवू शकता, हे वाले सुद्धा ट्राय करू शकता इथले, नाहीतर माऊसचं सुद्धा ट्राय करू शकता. पण हे असे वाले पिक्चर्स आहेत ना, मला एका साईडला मेणबत्ती, दुसऱ्या साईडला आग, असं पिक्चर्स मला काय करायचे, गुगल क्लासरूम मध्ये सेंड करायचे. म्हणजे मी बघणार किती जणांनी तो कार्डबोर्डचा हा गेम काय केलंय, घरी करून बघितलंय. ओके. कळालं सगळ्यांना होमवर्क? होमवर्क कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. इंग्लिश मीडियम. ओके. सगळ्यांनी होमवर्क करायचंय. ओके. चला नेक्स्ट, आता मराठी मीडियम आहेत का क्लासमध्ये? आहेत ना. चला मराठी मीडियम, तुमचं इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करा. आपण आता तुमचा न्यू लेसन घेऊया. तुम्हाला स्क्रीन दिसते का सांगा चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन विजिबल आहे? ओके. तर आपण स्टार्ट करूया. ओके. तर तुमचा न्यू लेसन आहे, त्याचं नाव आहे अपोजिट.
काय अपोजिट म्हणजे या लेसन मध्ये आपल्याला अपोजिट वर्ड शिकायचे. अपोजिट वर्ड म्हणजे काय माहितीये तुम्हाला? अपोजिट वर्ड म्हणजे काय? मराठी मीडियम कोणाला येते त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. अपोजिट वर्डचं मिनिंग काय? कोणाला माहिती आहे अपोजिट वर्डचं मिनिंग? ओके, गार्गी सांग. विरुद्धार्थी. यस, विरुद्धार्थी शब्द. ओके, अपोजिट वर्ड्स म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द. मराठीमध्ये माहिती आहे ना तुम्हाला? समानार्थी, विरुद्धार्थी. ओके, विरुद्धार्थी म्हणजे आपण त्याचे उलटे लिहितो, बरोबर? मग अपोजिट वर्ड्स काय आहेत? विरुद्धार्थी शब्द. ओके, चला मग आपण शिकूया कुठले कशाचं अपोजिट वर्ड काय आहे. ओके, सगळ्यांना लक्षात ठेवायचंय. बघा काय दिलंय. रीड द वर्ड देन कम्प्लीट द सेंटेन्स अँड कॉपी देम इन युअर नोटबुक. ओके, काय करायचंय तुम्हाला? हे वर्ड्स वाचायचे आहेत आणि त्यांना नंतर त्या सेंटेन्स मध्ये काय करायचंय? टाकायचंय आणि ते टाकून ते सेंटेन्स कम्प्लीट करायचंय. ओके, चला. तर फर्स्ट वाला वर्ड काय बघा? बिग आणि साईडला काय? स्मॉल. बरोबर, बिग तुम्हाला एलिफंट दाखवलंय, स्मॉल माऊस दाखवलाय. तर बिग म्हणजे काय? मोठा. स्मॉल म्हणजे लहान. ओके, बिग मोठे, लहान स्मॉल लहान. मोठेचा विरुद्धार्थी शब्द काय असणार? लहान ना. मग बिगचं ऑपोजिट वर्ड काय येणार? स्मॉल. ओके, तर कसं लिहिणार तुम्ही इथे सेंटेन्स मध्ये? द एलिफंट इज बिग बट द माऊस इज स्मॉल. बरोबर, एलिफंट कसा आहे? मोठा आहे, पण माऊस कसा आहे? छोटा आहे. ओके, नेक्स्ट. आता टॉल आणि शॉर्ट. टॉल म्हणजे काय? उंच. शॉर्ट म्हणजे काय? ठेंगणा. बरोबर, उंचाचं विरुद्धार्थी शब्द काय असतं? टॉलचं अपोजिट काय? शॉर्ट. म्हणजेच काय? ठेंगणा. ओके, द फर्स्ट ट्री इज द टॉल. पहिला वाला ट्री कसा आहे? टॉल आहे. बट दी अदर ट्री इज, अदर ट्री कसा आहे? सहयोग सांग मला. अदर ट्री कसा आहे? पहिला वाला ट्री टॉल आहे, दुसरा वाला ट्री कसा आहे? सहयोग माईक ऑन कर आणि सांग मला. माझा आवाज येतोय ना? सहयोग माईक ऑन कर. यस मॅम. तर तिथे काय दिलंय? फर्स्ट ट्री काय आहे? टॉल आहे. टॉल म्हणजे काय? मोठा. उंच. मोठा नाही, उंच. आणि बट अदर ट्री इज, दुसरा वाला ट्री कसा आहे? लहान. लहान आहे. ओके, मग आपण त्याला काय बोलतो? शॉर्ट, ठेंगणा. ओके, स्मॉल म्हणजे लहान, इथे टॉल म्हणजे उंच आणि शॉर्ट म्हणजे काय? ठेंगणा. ओके ओके, माईक ऑफ करा. नेक्स्ट. नेक्स्ट बघा काय दिलंय? सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे काय? मऊ. मऊ. आणि मऊचं अपोजिट वर्ड काय येणार मराठीमध्ये? विरुद्धार्थी शब्द मऊचं कोण सांगेल मला? कोण सांगेल? ओके, सहयोग सांग. मऊचं अपोजिट वर्ड, मऊला विरुद्धार्थी शब्द. मऊ. मऊ मऊ त्याला मऊ. मऊ म्हणजे काय? सॉफ्ट. मऊ एखादी ऑब्जेक्ट, एखादी वस्तू मऊ आहे आणि दुसरे ऑब्जेक्ट जर मऊ नसेल त्याला आपण काय बोलतो? ओके, गार्गी सांग. कडक. कडक. व्हेरी गुड. तर मऊचा अपोजिट वर्ड, मऊचा विरुद्धार्थी शब्द काय झाला? कडक झाला. म्हणजेच काय? हार्ड. म्हणजे हार्ड. ओके, तर सॉफ्ट म्हणजे मऊ, हार्ड म्हणजे कडक. ओके, तर बघा इथं जी पिंक वाली चेअर आहे ती कशी आहे? सोफ्यावाली सॉफ्ट आहे. कशी आहे? सॉफ्ट आहे.
आणि दुसरी वाली चेअर जी ब्राऊन कलरची आहे ती कशी आहे, हार्ड आहे. कशी आहे, हार्ड. म्हणजे ती लाकडाची आहे ना, ती कडक आहे. मग कसं लिहिणार, द पिंक चेअर इज सॉफ्ट बट द ब्राऊन चेअर इज हार्ड. ओके, नेक्स्ट. ओके चला, हॉट आणि कोल्ड. हॉटचा अपोजिट वर्ड काय, कोल्ड. हॉट म्हणजे काय, गरम. कोल्ड म्हणजे काय, थंड. ओके, मग टी इज अ हॉट बट आईस्क्रीम इज, कोण सांगेल मला, संयोग सांग. टी इज अ हॉट, टी कसं आहे, गरम आहे. बट आईस्क्रीम इज कूल. कोल्ड. कोल्ड कसं आहे, थंड, कोल्ड. कोल्ड. ओके, तर हॉटचा अपोजिट वर्ड काय झालं संयोग. हॉटचा अपोजिट वर्ड काय आहे, गरम. हॉट म्हणजे गरम. गरमचा विरुद्धार्थी शब्द, गरमचा विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी म्हणजे त्याचा उलट. गरम असेल मग त्याचं उलट काय येणार, गरमचं उलट थंड ना, काय येणार, थंड. मग हॉट म्हणजे गरम, मग हॉटचं विरुद्धार्थी मग काय येणार, कोल्ड. कोल्ड म्हणजे थंड. विरुद्धार्थी शब्द माहिती आहे ना तुम्हाला, मराठीमध्ये विचारतात तुम्हाला, विसरलेत का तुम्ही. नेक्स्ट, इथे काय दिलंय, क्लीन आणि डर्टी. क्लीन म्हणजे काय, स्वच्छ. आणि डर्टी म्हणजे काय, अस्वच्छ, घाणेरडा. बरोबर, घाणेरडे. बघा मग याच्यामध्ये जे रेड कलरचे शूज आहेत ते कसे आहेत, क्लीन आहेत, साफ आहेत. ओके, स्वच्छ आहेत. बट द ब्ल्यू शूज आर डर्टी, ते कसे आहेत, घाण आहेत. ओके, नेक्स्ट, वेट, ड्राय. वेट म्हणजे काय, ओले. ड्राय म्हणजे काय, सुकलेले. ओके, द ब्ल्यू शर्ट इज वेट. ब्ल्यू शर्ट कसा आहे, एकदम ओला आहे. ओके, भिजलेला आहे. आणि ड्राय जो येल्लो शर्ट आहे तो कसा आहे, ड्राय आहे, सुकलेला आहे. ओके, तर वेट, ड्राय. नेक्स्ट, रफ, स्मूथ. रफ म्हणजे काय, खडबडीत. ओके, आणि स्मूथ म्हणजे काय, एकदम काय बोलतात त्याला, एकदम असं मऊ मऊ. स्मूथ म्हणजे एकदम जे खडबडीत नसतं त्याला हे मऊ मऊ. ओके, तर द ब्लॅक रॉक इज रफ. तो दगड कसा आहे, तो रफ आहे. ओके, खडबडीत आहे. पण जो व्हाईट स्टोन आहे तो कसा आहे, स्मूथ आहे. कसा आहे, स्मूथ. ओके, नेक्स्ट काय, यंग, ओल्ड. तरुण, यंग म्हणजे काय, तरुण. ओल्ड म्हणजे काय, म्हातारे. ओके, तर गौरव इज यंग. गौरव कसा आहे, यंग आहे, तरुण आहे ना तो, मुलगा आहे ना तो. आणि बट हिज ग्रँडफादर इज ओल्ड, त्याचे आजोबा कसे आहेत, म्हातारे आहेत. ओके, तर यंग, ओल्ड. तर फर्स्ट पेज वरचे अपोजिट वर्ड्स कळाले का तुम्हाला, चॅट बॉक्स मध्ये सांगा. हे अपोजिट वर्ड तुम्हाला घरी लर्न करायचे लिहून, इंग्लिश मराठी मीडियम. आणि नोटबुक मध्ये लिहायचे सुद्धा आहे ते सगळं. नेक्स्ट वाले अपोजिट वर्ड्स बघा काय दिलंय, फॅट, थिन. फॅट म्हणजे काय, जाड. आणि थिन म्हणजे पातळ. ओके, तर बघा, द फर्स्ट कॅट इज फॅट. तर पहिली वाली जी मांजर आहे ती कशी आहे, जाड आहे. ओके, बट दी अदर कॅट इज थिन. पण दुसरी वाली कॅट कशी आहे, बारीक आहे. ओके, पातळ आहे. नंतर लॉंग, शॉर्ट. लॉंग म्हणजे काय, लांब. शॉर्ट म्हणजे काय, ठेंगणं. ओके, द पिंक पेन्सिल इज लॉंग. तर जी पिंक पेन्सिल आहे ती कशी आहे, लांब आहे. बट ब्ल्यू पेन्सिल इज शॉर्ट, ती कशी आहे, ब्ल्यू पेन्सिल कशी आहे, छोटी आहे. ओके, न्यू, ओल्ड. न्यू म्हणजे काय, नवीन. ओल्ड म्हणजे काय, जुने. ओके, द रेड बॅग इज न्यू. रेड बॅग कशी आहे, न्यू आहे. बट दी ब्राऊन बॅग इज ओल्ड, जुनी आहे.
नंतर प्रिटी अगली. प्रिटी म्हणजे काय? सुंदर. प्रिटी म्हणजे काय? सुंदर एकदम. आणि अगली म्हणजे काय? कुरूप. मराठी सुंदरचं अपोजिट वर्ड काय असतं? कुरूप, म्हणजे जे चांगलं नाही दिसत. ओके, सुंदर नाही. तर पिंक मार्क्स इज प्रिटी. बघा, पिंक मार्क्स कसा एकदम सुंदर आहे. बट द ग्रीन मार्क्स इज अगली. ग्रीन मार्क्स कसा आहे? अगली, कुरूप आहे. स्ट्रॉंग, वीक. स्ट्रॉंग म्हणजे काय? ताकदवान. वीक म्हणजे कमजोर. ओके, द फर्स्ट मॅन इज स्ट्रॉंग बट दी अदर मॅन इज वीक. पहिलावाला माणूस एकदम ताकदवर आहे आणि दुसरावाला माणूस कसा आहे? एकदम वीक आहे. द रॅबिट इज फास्ट बट द टॉर्टोइज इज स्लो. रॅबिट कसं हे पळतो? फास्ट. आणि टॉर्टोइज कसं चालतो? स्लो. फास्ट म्हणजे काय? वेगाने. ओके, फास्ट. आणि स्लो म्हणजे हळूहळू. बरोबर, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. हे अपोजिट वर्ड मराठी मीडियम कळाले का तुम्हाला? ओके, चला तुम्ही सांगायचं आता मला. ओके, मी तुम्हाला विचारणार, एकेकाचा अपोजिट वर्ड तुम्ही सांगायचंय मला. ओके, आणि ज्याला विचारेल त्याने माईक ऑन करायचा आणि त्याचा अपोजिट वर्ड सांगायचा मला. ओके, चला, वाटलंच तर बुक मध्ये बघून सुद्धा सांगू शकता तुम्ही. ओके, चला आता मला सांगा, स्ट्रॉंगचं काय अपोजिट वर्ड? स्ट्रॉंगचं अपोजिट वर्ड संयोग सांग. स्ट्रॉंगचं अपोजिट वर्ड काय? स्ट्रॉंग म्हणजे ताकदवर, मग त्याचा अपोजिट वर्ड काय येणार? सहयोग, माईक ऑन कर. येस टीचर. हा, स्ट्रॉंगचा अपोजिट वर्ड. स्ट्रॉंग म्हणजे ताकदवार. ओके, त्याचा अपोजिट वर्ड काय येईल? एक्सक्यूज मी. वीक. वीक. काय येईल? वीक. वीक म्हणजे कमजोर. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आता मला कोण सांगेल? गार्गी सांगणार. रफचा अपोजिट वर्ड काय येईल गार्गी? रफचा? सॉफ्ट. स्मूथ. स्मूथ काय ना? स्मूथ. रफ म्हणजे रखडे काय बोलतात ते, जे हे असतं ना खडबडीत, तसं. स्मूथ म्हणजे गुळगुळीत. ओके, नेक्स्ट वेट. वेटचं अपोजिट वर्ड सहयोग सांग. वेट म्हणजे एकदम ओला. वेटचं अपोजिट वर्ड. वेट म्हणजे ओले, त्याचा अपोजिट वर्ड काय येणार सहयोग? हा, ओले. ओलेचा अपोजिट वर्ड. ओले, आता हे कपडे ओले, त्याला उलट लिहायचं. आता ओलेचा अपोजिट वर्ड काय लिहिणार आपण? सुके. हा, ओलेला सुके. सुके. मग सुकेला, सुके. हा, सुकेला इंग्लिश मध्ये काय बोलतात? बघ, बुक मध्ये लिहिलंय वेटचा अपोजिट वर्ड. रीड कर तो शब्द. काय लिहिलंय? ड्राय. 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 ड्राय, DRY, ड्राय. ओके, नेक्स्ट बीकचं अपोजिट वर्ड सांग गार्गी. बीकचं अपोजिट वर्ड. गार्गी, बीकचं अपोजिट वर्ड काय येणार? हॅलो. हॅलो, बीकचं अपोजिट वर्ड काय येईल? स्मॉल. स्मॉल. व्हेरी गुड. बीकचं काय येणार? स्मॉल. नेक्स्ट फॅट. फॅटचं अपोजिट वर्ड सहयोग सांग. फॅटचं अपोजिट वर्ड. फॅट म्हणजे कसा? जाड. त्याचा अपोजिट वर्ड काय येणार? कॅट. फॅटचं अपोजिट वर्ड. फॅट म्हणजे जाड, त्याचा अपोजिट वर्ड काय येणार? जाडला आपण उलट काय बोलणार? जाडचं विरुद्धार्थी शब्द काय येणार? एखादा माणूस हा, एच. 10. थीन.
THIN, थीन. थीन म्हणजे पातळ, बारीक. ओके. तर फॅटचं काय अपोजिट वर्ड? थीन. ओके. तर तुम्हाला thin, तर तुम्हाला आज काय करायचं होमवर्क मध्ये, सगळे लक्ष देऊन ऐका. मराठी मीडियम, हे जे अपोजिट वर्ड्स दिले तिथे, बिग, स्मॉल, सॉफ्ट, हार्ड, सगळे सगळे काय करायचे? लर्न करायचे. काय करायचे? सगळे अपोजिट वर्ड लर्न करायचे. आणि इथे जे सेंटेन्स दिलेत ते सगळे सेंटेन्स बुक मध्ये लिहून काढायचे. ओके. हे अशाचे असं पेज म्हणजे नोटबुक मध्ये लिहायचं सगळं. द एलिफंट इज बिग बट द माउस इज स्मॉल, हे सगळं लिहायचंय नोटबुक मध्ये. ओके. कळालं सगळ्यांना? मराठी मीडियम होमवर्क कळाला का? मराठी मीडियम होमवर्क कळाला का? अपोजिट वर्ड सगळे लर्न करायचे आणि जे सेंटेन्स कंप्लीट करायला सांगितलेत, वाक्य पूर्ण करायला सांगितले, ते सुद्धा पूर्ण करायचे yes आणि ma'am. नोटबुक मध्ये लिहायचे. ओके. तर अपोजिट वर्ड्स कळाले सगळ्यांना? नेक्स्ट टाइम मी परत विचारणार आहे हे अपोजिट वर्ड्स, तेव्हा तुम्हाला आले पाहिजे. ओके. नेक्स्ट टाइम पासून आपला युनिट 4 चालू होईल, तो आपण स्टार्ट करूया. ओके. सगळ्यांना कळालं? इंग्लिश मीडियमला मी तो एक्सपेरिमेंट घरी करायला सांगितलंय आणि ते तुम्ही जे कार्डबोर्ड बनवणार आहे, कार्डबोर्डवर त्याचं चित्र काढणार आहे, ते कार्डबोर्डचे पिक्चर्स मला सेंड करायचे, म्हणजे गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचे. ओके. जिथं होमवर्क अपलोड करतो तिथे अपलोड करायचे. ओके. ओके. चला मग आपण इथेच थांबूया. ओके. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन कंटिन्यू करूया. बाय एव्हरीवन. Bye bye बाय. teacher. Bye bye teacher. Bye bye teacher. Bye बाय. teacher. Bye teacher. बाय. चला क्लास लेफ्ट करा पटकन. आर्या, तन्वी, क्लास लेफ्ट करा.